मौलाना आझाद कॉलेज हे 1963ला स्थापन झालेलं एक उच्च दर्जाचं शिक्षण देणारं असं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. आमच्या महाविद्यालयाला डॉक्टर रफिक झकरियाचं विजन लाभलेलं आहे आणि त्यांनी विशेष करून अल्पसंख्याक समाजासाठी एक मोठं कार्य या ठिकाणी या महाविद्यालयाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी पद्मश्री फातिमा रफिक झकरिया यांनी या महाविद्यालयाला अतिशय उच्च अशा स्थानी घेऊन गेलेले आहेत. महाविद्यालयामध्ये आमचं 11th 12th 11वी 12वीचं शिक्षणसुद्धा या ठिकाणी दिलं जातं. 8 11वीच्या सायन्सच्या बॅचेस, आर्ट्स आणि कॉमर्सच्या वेगळ्या बॅचेस या ठिकाणी चालतात. तसेच 12thच्या सुद्धा या ठिकाणी बॅचेस आहेत. त्यांच्यासाठी आम्ही निरनिराळे उपक्रम वापरतो या ठिकाणी आणि त्या उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांना आम्ही पूर्णपणे म्हणजे कशा पद्धतीनं महाविद्यालयामध्ये ते येतील आणि कशा पद्धतीनं चांगले मार्क्स मिळवतील याच्यावरती आमचं कॉन्सन्ट्रेशन असतं. यावर्षीचं जर आम्ही बघितलं तर आमचा 12वीचा निकाल अतिशय उत्तम असा आहे. 95-96% मार्क्स घेणारे कॉमर्समधले आमच्याकडे विद्यार्थी आहेत. कॉमर्समधलं विद्यार्थ्यांचं स्वप्न जे असतं की CA बनण्याचं, तर दरवर्षी आमच्याकडून 2-3 विद्यार्थी CA परीक्षासुद्धा पास होत आहेत. ही आमच्यासाठी चांगली बाब या ठिकाणी सांगता येईल. नीट आणि CET वगैरे जे होत्या, JEE वगैरे, त्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करणारे मुलं या ठिकाणी आहेत. मी असं सांगू इच्छितो की या महाविद्यालयामध्ये सध्या जे मुलं येत आहेत ही त्यांची 3री पिढी आहे. कारण त्यांचे पणजोबा आजोबा म्हणता येईल या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं आणि ते 3ऱ्या पिढीला सुद्धा आपल्यासोबत घेऊन येऊन या ठिकाणी ॲडमिशन देत आहेत. ही बाब या ठिकाणी सांगता येईल. अतिशय चांगलं सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. आम्ही एन्व्हायरमेंटवरती जास्त भर देतो. क्लायमेट या ठिकाणी चांगलं राहावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. या आमच्या महाविद्यालयामध्ये तब्बल 1000च्या वरती वृक्ष आहेत. त्यांची वृक्षगणना आम्ही औरंगाबाद फर्स्ट या NGOच्या माध्यमातून केली आमच्या विद्यार्थ्यांनी मिळून. तर 1000च्या वरती आमच्याकडं वृक्ष या ठिकाणी या कॅम्पसमध्ये आहेत. 32 एकरचा हा कॅम्पस आहे. सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. आमची लायब्ररीसुद्धा अतिशय चांगली आणि या ठिकाणी रेअरेस्ट ऑफ रेअर बुक्स त्या ठिकाणी बरेचसे आहेत. यासोबतच जिमखाना, स्पोर्ट्स ग्राउंड, स्पोर्ट्सच्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज यासुद्धा होत आहेत. ग्रॅज्युएशन लेवलला BA, BSc, BComच्या व्यतिरिक्त BCS, BCA, BBA सारखे कोर्सेस आम्ही राबवतो. त्यासोबतच आमच्याकडं स्किल इंडियाच्या अंतर्गत इनोव्हेशन बोर्डतर्फे बरेचसे स्किलचे सर्टिफिकेट कोर्सेस आम्ही चालवतो. त्याबरोबरच आम्ही आर्य चाणक्य कौशल्य केंद्राअंतर्गत सुद्धा काही कोर्सेस स्किलचे चालवतो. तर विद्यार्थ्यांना सायमल्टेनियसली डिग्री घेत असताना या कोर्सेसमध्ये त्यांना भाग घेता येतं आणि सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांना प्राप्त करता येतं. यासोबतच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन मराठी भाषा संभाषण कौशल्य यावरती एक सर्टिफिकेट कोर्स तयार केलेला आहे. मुलं मराठी चांगलं व्हावं, निदान शासनाचे जे परिपत्रक आहेत ते परिपत्रक वाचता यावी, त्याचं इंटरप्रिटेशन करता यावं, हा त्यामागचा उद्देश आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. तसेच आमचे काही विद्यार्थी या ठिकाणी गल्फ कंट्रीमध्ये जात आहेत बहुसंख्येनं आणि आमच्याकडून डिग्री घेतल्यानंतर कम्प्युटरचं वगैरे गेल्यानंतर त्यांना तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून अरबी भाषेचं त्यांना संभाषणचं कम्युनिकेशनचं या ठिकाणी कोर्स आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे. त्या अरबी भाषा त्यांना उत्तम रीतीने यावं यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. उर्दूमध्ये आम्ही कारण कल्चरल ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करतो. त्यामध्ये सेमिनार झालेत, वेगवेगळे गझल मुशायरेच झालेत. या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी समावेश करतो, ज्यामुळं कल्चरल ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी वाढेल असं आम्ही या ठिकाणी बघतो. आणि त्या व्यतिरिक्त आमच्याकडं PG आहे. 9 विषयामध्ये आम्ही PG सब्जेक्ट्स हे करतो, PG कोर्सेस चालवतो आणि त्याचबरोबर 7 विषयामध्ये आमच्याकडं रिसर्च सेंटर्स आहेत. रिसर्चमध्ये आमचं महाविद्यालय विद्यापीठानंतर म्हणता येईल आम्ही की हा
अव्वल स्थानी आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांना समावेश करून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे बघणारे आमचं हे महाविद्यालय आहे. यासोबतच आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन त्यांच्यासाठी मुलांचं कसं या ठिकाणी टक्का वाढेल आपल्याकडच्या रिजनचा तो बघण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी आमच्या जमेच्या बाजू आहेत. एकदा आमच्या या महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत असं मला वाटतं. तुमचं स्वागत या ठिकाणी मी या महाविद्यालयामध्ये करेन.